जरांगे पाटील यांचा मराठी बांधवांसाठी महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे। तर आपल्या मराठी बांधवांनी पूर्ण मुंबई चक्का जाम केलेला आहे। माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण सुरू झालेले आहे आझाद मैदानावर। तर यांनी आपल्या मराठा बांधवांसाठी एक महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे की कशा प्रकारे मुंबईकडे येत असला तरी काय तुम्ही नियम व अटी पाळा, काय काय म्हणून जरांगे दादा म्हटलेले आहे। तर पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर नमस्कार, मी हरिदास पवार। माननीय जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे, पहिला एक मुद्दा आहे की लक्षात ठेवा, समाज आपल्यावर आशा ठेवून आहे की लढायला गेलेली पोरं आरक्षण घेऊन येतील। तर माननीय मनोज जरांगे पाटील म्हटलेले आहे की समाज आहे ना, आपल्या समाजानं आपल्यावर एक आशा ठेवून आहे की आपले मुलं बाळ आपले काम धंदा सोडून जे मुंबईला गेलेले आहेत मनोज जरांगे दादा बरोबर, तर त्याशी सरकारकडून भक्कम असे आरक्षण घेऊन येतील, म्हणजे मिळून येतील, खेचून घेऊन येतील आरक्षण आपल्या मुलाबाळासाठी। शिक्षणात, नोकरीत ते आरक्षण आपल्या मुलाबाळांना महत्वाचं आहे। त्यासाठी सर्व समाज आपल्याकडे लक्ष लागून राहिलेला आहे। तर समाज प्रत्येक मिनिटाला आपली खबर घेत आहे की सर्व मराठा समाजाचे बांधवाचे जे मोर्चाला जे मुंबईत आझाद मैदानात गेले त्याच्या घरचे म्हणा किंवा पूर्ण मराठा समाज आहे ना, प्रत्येक मिनिटाला आपली खबर घेत आहे। आपल्या प्रत्येक बातमीवर प्रत्येकाचे डोळे म्हणजे एक प्रकारची आस लागलेली आहे, आस लावून बसलेले आहेत आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे का याची प्रत्येक मराठा समाजाला अक्षरशः उत्सुकता लागलेली आहे। म्हणून जरांगे दादा काय म्हटले आहे, तर आंदोलनात कोणतेही व्यसन करू नका, निर्व्यसनी होऊन तुम्ही आंदोलनात सहभागी व्हायचा आहे। कुठलेही व्यसन, कसं आहे, व्यसन केल्यामुळे आपल्या आंदोलकांना गालबोट लागत असते। त्यामुळे समाजाला एक संदेश महत्वपूर्ण दिलेला आहे, तुम्ही मोर्चाला येताना कोणतेही व्यसन करू नका, तर आंदोलनात अपप्रकार करून समाजाची मान खाली घालू नका, गडबड गोंधळ करू नका। कसं आहे, आता भरपूर अशी गर्दी झालेली आहे मुंबईमध्ये, चक्का जाम झालेला आहे। या कारणाने सैरवर सगळे चक्का जाम म्हणजे पूर्ण अशी वाहतूक पूर्ण विस्कळीत झालेली आहे। यामुळे कसं आहे, अप्रकार घडत असतात। तर या आपण आपल्या समाजाला संदेश दिलेला आहे की अप्रकार घडून समाजाची मान खाली जाईल असं काही वागू नका व गडबड गोंधळ करू नका। तर आणखीन सांगितलेले आहे की मराठ्यांनी फक्त 2 तासातच मुंबई बंद करून दाखवली आहे। कारण प्रत्येकजण टीका करत होते की तुम्ही कुठले मुंबईत यायची परवानगी नाही। तरमुळे एवढे हिंमत आलेली आहे की मराठ्यांनी फक्त 2 तासातच मुंबई चक्का जाम म्हणजे मुंबई बंद करून दाखवलेली आहे। तर आणखीन सांगितलेले आहे, म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलेले आहे की आंदोलकांनी वाहने पार्किंग मध्ये लावावीत। आंदोलकाला जे आलेला आहे समाज, त्यांनी आपली वाहने शासनाने दिलेल्या पार्किंग मध्येच लावावीत व वाहनाजवळ विश्रांती घेऊन आझाद मैदानाकडे येत राहावे। कसं आहे, आता चक्का जाम झाल्यामुळे तुम्ही वाहन गर्दीतून घालून पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे तुम्ही जिथे तुम्हाला पार्किंगसाठी शासनाने जागा आहे ना, तिथंच गाडीला पार्किंग करावे, तुम्ही तिथे थोडा वेळ आराम करावा, तुम्ही आझाद मैदानावर चालत यावे, गाडीने येऊ नये। कारण पूर्ण मुंबईची वाहतूक व्यवस्था अशी पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। तर शासनाने दिलेली अधिकृत पार्किंगवर वाहने लावावीत। तेथून रेल्वेने फक्त 5 ते 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येऊ शकतात, असे मनोज जरांगे दादा पाटील म्हटले आहेत। तर शासनाने दिलेले अधिकृत पार्किंगवर वाहनं लावून तिथून तुम्ही रेल्वेने 5 ते 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर सहज येऊ शकता। त्यासाठी तुम्हाला तुमचे खाजगी वाहन घेऊन आझाद मैदानावर जाण्याची गरज नाही। अगोदर भरपूर असे वाहतुकीची समस्या झालेली आहे, कारण मराठ्याने पूर्ण मुंबईच अशी जाम करून टाकलेली आहे। त्यासाठी शासनाने सांगितलेले आणखीन यांनी महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे की सरकार आडमुठ्यासारखे वागले तर मी बघतोच। हा एक सज्जड दम दिलेला आहे, तर सरकार आडमुठ्यासारखे वागले तर मी बघतोच। आता सरकारने आणखीन म्हटलेले आहे मनोज जरांगे दादा पाटील की आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही। सरकारने माझ्यावर गोळ्याचा वर्षाव जरी केला तरी आता मी माझ्या समाजाला, मराठा समाजाला भक्कम असं आरक्षण घेतल्याशिवाय मी इथून माघारी जाणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय कोणीही मुंबई सोडायचं नाही। त्यांनी आणखीन एक महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे। आंदोलकाला जे आलेले आहे, मराठी बांधव जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी पण सांगितलेले आहे की तुम्ही पण सर्वजण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही म्हणजे नाही। त्यासाठी सरकार कितीही प्रयत्न करो, काही करो, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करणारे पण भरपूर समाजात आहे।
तर मनोज जरांगे दादा पाटलांनी सांगितलं आहे, की आता सरकारने माझ्यावर गोळ्या घातल्या किंवा माझ्यावर गोळ्याचा वर्षाव केला तरी मी आता मागे हटणार नाही. माझ्या समाजाला असं टिकणारं असं भक्कम असं आरक्षण मी घेऊन येणार आहे व माझ्या समाजातील मुलाला नोकरीसाठी शिक्षणात त्या आरक्षणाचा भरपूर असा खूप फायदा होणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय कुठल्याही संख्येने कुठल्याही आपल्या मराठा बांधवांनी परत मुंबईत सोडायची नाही किंवा मुंबईतून रिकाम्या हाताने यायचे नाही. तर हे काही महत्त्वपूर्ण निर्णय मनोज जरांगे दादा पाटील यांनी आपल्या मराठा बांधवासाठी, मराठा समाजासाठी दिलेला आहे. हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या प्रकारचा व्हिडिओ होता तो तुम्हाला समजला असेल, की मनोज जरांगे दादा पाटलांनी कुठले संदेश आपल्या मराठा बांधवासाठी, मराठा समाजासाठी दिलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.